1930 साली जर्मनीतल्या नाझी राजवटीनं स्किझोफ्रेनिया असलेल्या रुग्णांना ठार मारून स्किझोफ्रेनियाचा नायनाट करण्याचा भयंकर आणि महत्वाकांक्षी उपक्रम राबवला होता. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे. त्यांना असं वाटायचं की स्किझोफ्रेनिया हा आजार फक्त आनुवंशिकतेनेच होतो आणि स्किझोफ्रेनिया असलेल्या मनोरुग्णांना आताच जर ठार मारलं तर हा आजार पुन्हा कधीही होणार नाही. जर्मनीतल्या एखाद्या माणसाला स्किझोफ्रेनिया असल्याचं निदान काही डॉक्टरांकडून केलं जात असे. त्यापैकी 2 किंवा 2 पेक्षा जास्त डॉक्टरांनी एखाद्या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया आहे असं पक्क केलं तर त्या व्यक्तीला ठार मारण्यावर शिक्कामोर्तब होत असे. सुरुवातीला रुग्णांना विषारी इंजेक्शन देऊन ठार मारलं जात असत. त्यानंतर मात्र प्रभावी अशी गॅस चेंबरची पद्धत सुरू झाली. आणि या सगळ्यामध्ये विरोधाभास म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हा सगळा प्रकार जी संस्था अंमलात आणत होती त्या संस्थेचं नाव होतं चॅरिटेबल फाउंडेशन फॉर क्युरेटिव्ह अँड इन्स्टिट्यूशनल केअर. काय धक्का बसला ना ऐकून? पण हे खरं आहे. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना ठार मारण्याचा हा प्रकल्प जवळपास 1930 पासून तर दुसरे महायुद्ध संपेपर्यंत जोमाने सुरू होता. सायकोलॉजी बद्दल अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत.